शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्या, शेतकऱ्यावर कोणी बोलायला तयार नाही। आमदार, खासदार, पालकमंत्री टक्केवारीमध्ये गुंतलेले येतं, परंतु शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। आज आमचे बांधव मौजे ताकतोडा या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत। उपोषणाचा 5वा दिवस आहे, परंतु सरकारचं प्रतिनिधी कोणी आलं नाही, म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना रास्ता रोको करण्याची वेळ आलेली आहे। शेतकरी हा येरी मरतोय तेरी मरतोय। प्रशासन आणि हे सरकार शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करू शकते, शेतकऱ्यांना अटक करू शकते, त्याच्या पलीकडे हे काही करू शकणार नाही। आम्हाला शेतकऱ्यांना न्याय पाहिजे। शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 9,000 रुपये भाव पाहिजे, शेतकऱ्यांच्या कापसाला 12,000 रुपये भाव पाहिजे आणि शेतकऱ्यांची 7-12 सरसकट कोराव केला पाहिजे। नसता यापेक्षाही मोठ्या तीव्र आंदोलनाला, महाराष्ट्राच्या या रोषाला, शेतकऱ्यांच्या रोषाला या सरकारला सामोरं जावं लागेल। हे या सरकारनं या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे। शेतकरी शेतमजूर एक चुकीचा, शेतकरी शेतमजूर एक चुकीचा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा, शेतकऱ्यांचं वन्य पाण्यापासून संरक्षण, शेतकऱ्यांच्या शेतीला तारकुंपण, शेतकऱ्यांना पीक विमा। आज या ठिकाणी आज 5 दिवस झाले मौजे ताकतोडा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी आमचे शेतकरी बांधव आमरण उपोषणाला बसलेले आहेत, परंतु हे सरकार, हे प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही। त्यामुळे नाईलाजानं आज शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरायचं काम पडलं, आज रास्ता रोको करायचं काम पडलं। या जिल्ह्यामध्ये आमदार आहेत, खासदार आहेत, पालकमंत्री आहेत, परंतु शेतकऱ्याच्या आत्महत्याकडे, शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाकडे हे लक्ष द्यायला तयार नाहीत। म्हणून आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर उतरायचं काम पडलेलं आहे, रास्ता रोको करायचं काम पडलेलं आहे। सरकारनं सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे। रस्ता यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही यापुढे हातात घेऊ आणि ही सर्व जबाबदारी या हिंगोली प्रशासनाची असेल, या सरकारची असेल, एवढं या निमित्तानं या सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी